नमस्कार मित्रांनो, आपल्या गावात आज नवरात्र उत्सवाची मिरवणूक सुरू झाली आहे. पहा किती सुंदर वातावरण आहे. सर्वप्रथम गावातील लहान मुली डोक्यावर कलश घेऊन लेझिमच्या मागे तालावर पुढे जात आहेत. त्यांचा उत्साह पाहून खरंच मन भरून येतं. आपल्या परंपरेनुसार देवीच्या मिरवणुकीत या मुली कलश घेऊन पुढे चालतात आणि त्यामागे ट्रॉली आहे. लेझिमचा जबरदस्त जल्लोष सुरू होतो. ढोल ताशाच्या ठेक्यावर लेझिमची तालबद्ध हालचाल बघा. संपूर्ण गाव त्याच्या तालात हरवून गेला आहे. मित्रांनो, आता मिरवणुकीत एक खास देखावा दिसतोय. या ट्रॉलीमध्ये आपल्या रामायणातील राम, लक्ष्मण, सीता यांच्या भूमिका साकारलेल्या मुलं बसलेली आहेत आणि ट्रॉलीच्या समोर पहा हनुमानाची झलक. एकदम अप्रतिम. गावातील लहान मुले इतक्या भक्तिभावाने आणि उत्साहाने या भूमिका करतायत की खरंच हा प्रसंग पाहून असं वाटतं जणू रामायणच आपल्या डोळ्यासमोर जिवंत झाले. मिरवणुकीचा पुढचा टप्पा आता गल्लीत सुरू झाला आहे. इथे पुन्हा लेझिमचा धमाल जल्लोष दिसतोय.
संपूर्ण गावातील लोक, मुलं, तरुण, वयोवृद्ध सगळेच यात सहभागी झाले आहेत. गावातील एकता आणि उत्साह बघून खरंच हृदय आनंदून जातं. ढोल ताशे, हलगी आवाजाने वातावरण दणाणलं आहे आणि जय माता दी घोषणांनी आकाश दुमदुमते. आणि आता संपूर्ण मिरवणूक हळूहळू गावाच्या मंडपाकडे सरकते. इथे देवीची आरती होणार आहे म्हणून सगळे भक्त भक्तिभावाने मंडपाजवळ जमले आहेत. हनुमान आणि चुकाट यांचाही वेगळाच उत्साह आहे. ते सगळ्यांना पुढे नेत आहेत. संपूर्ण गाव एकत्र येऊन देवीसमोर उभा आहे. हीच खरी नवरात्रीची ताकद आहे. मित्रांनो, हा देखावा बघा. संपूर्ण गाव देवीच्या समोर एकत्र उभा आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्ती, डोळ्यात आनंद आणि ओठावर फक्त एकच घोष, जय माता दी. अशा क्षणी खरंच जाणवते की परंपरा आपल्याला एकत्र आणते आणि नवरात्र हा फक्त उत्सव नसून आपल्या संस्कृतीचा उत्साह आहे. हा होता आपल्या गावातील नवरात्र उत्सवाचा व्लॉग. तुम्हाला हा जल्लोष आणि भक्तिभाव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय माता दी.